नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी इतिहास आणि राज्यशास्त्र त्याच्यात राज्यशास्त्रातला पहिला पाठ आज आपण बघणार आहोत. आपण पुस्तकाचं अवलोकन केलं असेल. 5व्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंत आपण पाहिलं इतिहास आणि नागरिकशास्त्र हा विषय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये होता आणि 9व्या आणि 10व्या वर्गाला मात्र तुम्हाला राज्यशास्त्र हा विषय आहे. नागरिकशास्त्राचाच एक भाग राज्यशास्त्र. मानव व्यवस्थापन जे आहे या मानव व्यवस्थापन शास्त्राचा किंवा मानव व्यवस्थापन या विषयाचा एक भाग इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे त्याचे भाग आहेत. सगळ्या तत्वज्ञान किंवा सर्व विषयांचं सार म्हणजे मानव व्यवस्थापन या विषयामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून राज्यशास्त्र हा आपल्याला इतिहासाच्या अनुषंगाने अभ्यासावा लागतो. याच्यामध्ये पहिला पाठ आपल्याला दिलेला आहे महायुद्धानंतरच्या राजकीय घडामोडी, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. 1900 एक महत्त्वाचा विषय आहे. महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी ज्यावेळेला आपण बघू तो आधीचा विषय 1945ला दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं, संपलं होतं. 1939ला ते सुरू झालं आणि 1945ला ते संपलं. आपण ते नंतर बघू. महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी ज्यावेळेला आपण बघतो किंवा तो पाठ आपण त्या पाठाचं नाव बघतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की हा तर इतिहासाचा भाग आहे. परंतु राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना इतिहासातल्या काही घडामोडी अभ्यासणं ह्या गरजेच्या आहे आणि म्हणून ते आपल्याला राज्यशास्त्र या विषयामध्ये अभ्यासाला तो पाठ दिलेला आहे. तो आपण राज्यशास्त्राच्या दृष्टीने अभ्यासणार आहोत, तो इतिहासाच्या दृष्टीने आपण अभ्यासणार नाही. आणि म्हणून महायुद्धानंतरच्या राजकीय घडामोडी. मग जगामध्ये 2 महायुद्ध होऊन गेलेले, एक पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. इतिहासामध्ये आपल्याला अभ्यासाला ते आहे, वरच्या वर्गांमध्ये सुद्धा ते आपल्याला अभ्यासाला दिलेलं आहे. ते आपल्याला त्याच्यामध्ये सविस्तरपणे अभ्यासता येतं. त्याचे कारणं, त्याचे परिणाम, तात्कालिक कारणं या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि म्हणून नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामधून याच्या आधी आपण शासन संस्थांचा अभ्यास केलेला आहे, संविधानाचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे, राज्य पद्धतीचा अभ्यास केलेला आहे, शासकीय व्यवस्थांचा अभ्यास आपण केलेला आहे. आता या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी अभ्यासणार आहोत. मानव व्यवस्थांशी संबंधित मानवी संस्था ज्या आहेत त्यांच्याशी संबंधित असलेल्या ज्या काही घडामोडी असतील, गोष्टी असतील त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर अशा राजकीय घडामोडी या ठिकाणी आपण पाहणार आहोत, त्या आपण अभ्यासणार आहोत. बघू आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काही भाग दिलेला आहे उजळणीच्या स्वरूपामध्ये. तो आपण बघितला की आपण याच्या आधी मागच्या वर्गांमध्ये नागरिकशास्त्राच्या अभ्यासामधून अशा सगळ्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत की अभ्यासणार आहोत ती म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्था. तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे काय? तर भारताप्रमाणे जगामध्ये अनेक स्वतंत्र देश आहेत. त्यांच्यामध्ये नेहमी देवाणघेवाण सुरू असते, व्यवहार सुरू असतो. ही स्वतंत्र राज्य परस्परांशी करार सुद्धा करतात. या सर्व स्वतंत्र आणि सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते आणि ती व्यवस्था तिलाच आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था असं संबोधतो. परस्परांमध्ये देवाणघेवाण सुरू असते, एका देशाचा दुसऱ्या देशाशी व्यापार सुरू असतो, आयात व्यापार, निर्यात व्यापार, व्यवहार सुरू असतात. स्वतंत्र राज्य परस्परांशी करार करतात, स्वतंत्र देश एकमेकांशी करार करतात व्यापाराच्या संदर्भामध्ये, इतर गोष्टींच्या बाबतीमध्ये. या सर्व गोष्टी स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते. या सगळ्या गोष्टी करत असताना तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था असं संबोधलं जातं. मग आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्य आपल्याला दिलेली आहे. त्याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला दिलेलं आहे परस्परावलंबन. आता परस्परावलंबन हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. परस्परावलंबन म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी दाखवलेल्या आहे, दिलेल्या आहे. बघा, जगातले सर्व देश कुठल्या तरी कारणांसाठी एकमेकांवरती अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतात.
ते मग राष्ट्र किती मोठं असेल, किती विकसित असेल, किती समृद्ध असलं तरी सुद्धा कुठलंही राष्ट्र हे स्वयंपूर्ण नाही. आणि म्हणून मोठ्या राष्ट्रांना सुद्धा अन्य राष्ट्रांसारख्याच अडीअडचणी येत असतात. छोट्या राष्ट्रांशी त्यांचे संबंध येतात, त्यांच्यावरती अवलंबून राहावं लागतं. आणि म्हणून परस्परावलंबन जे आहे ते आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. आणि म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट दिलेली आहे, परराष्ट्र धोरणाद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध जे आहे ते ठेवणं. आता परराष्ट्र धोरण म्हणजे काय? प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी तसंच त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करायचे याविषयी निश्चित धोरण ठरवतं. आणि ते धोरण ठरवल्यानंतर अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असं संबोधलं जातं. म्हणजे प्रत्येक राष्ट्राच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी, मग तो कुठलाही व्यवहार असेल त्या अंतर्गत व्यवहारांसाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत या संदर्भामध्ये एक धोरण ठरवलं जातं. प्रत्येक राष्ट्राचं दुसऱ्या राष्ट्राशी कसा, मग तो व्यापाराच्या संदर्भात असेल, देवाणघेवाणीच्या संदर्भातला असेल, शिक्षणाच्या संदर्भातला असेल, आरोग्य संदर्भातले काही ध्येय धोरणं असतील, या सगळ्याच बाबतीमध्ये पाणी वाटपाच्या संदर्भातले असेल, अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असं संबोधलं जातं. आणि परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये आपण बघतो की प्रत्येक राष्ट्र जे आहे ते अत्यंत काळजीपूर्वक आपलं परराष्ट्र धोरण हे आखत असतं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट दिलेली आपल्याला, त्यामध्ये पार्श्वभूमी दाखवलेली आहे ती महायुद्धांची. मग जगामध्ये 2 महायुद्ध झालेली आहेत. एक पहिलं महायुद्ध 1914ला सुरू झालं आणि 1918ला ते संपलं. नंतर दुसरं महायुद्ध ते ज्या वेळेला आपण सुरुवातीला बघितलं की 1939ला सुरू झालं आणि 1945ला ते संपलं. 1914 ते 1918 या काळामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालेलं आहे, पहिलं महायुद्ध चाललेलं आहे. युरोप खंडातील महत्त्वाचे देश त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. आणि या महायुद्ध त्याला का म्हटलं जातं तर जो बहुतांश राष्ट्र त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. प्रचंड प्रमाणामध्ये जीवितहानी, वित्तहानी त्याच्यामध्ये झालेली होती. युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. युद्धामध्ये सहभागी नसलेले जे राष्ट्र होते त्यांना सुद्धा या महायुद्धाचा परिणाम उपभोगावा लागला. जिंकलेल्या आणि पराजित झालेल्या सगळ्याच राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था ज्या आहेत त्या डबघाईला आलेल्या आपल्याला दिसून येतात. अशा पहिल्या महायुद्धाला जवळजवळ 4.5 वर्ष ते युद्ध चाललं. 1914ला ते सुरू झालं आणि 1918ला ते संपलं. त्याच्यामध्ये 2 गट होते, एक मित्र राष्ट्रांचा एक आणि मध्य राष्ट्रांचा. मित्र राष्ट्रांच्या गटामध्ये ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका. मध्य राष्ट्रांचा गट त्याला आपण वेगवेगळ्या नावानं सुद्धा संबोधलं जातं इतिहासामध्ये. तर त्याच्यामध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी, ऑटोमन साम्राज्य, बल्गेरिया. मग फक्त एवढेच राष्ट्र त्याच्यामध्ये नव्हती. युरोप खंडातली बरीचशी राष्ट्र त्याच्यामध्ये सहभागी झालेली होती. काही राष्ट्र आशिया खंडातली राष्ट्र की आपला त्याच्याशी सहसंबंध नसताना सुद्धा आशिया खंडातली राष्ट्र जी पारतंत्र्यामध्ये होती आणि त्याची कारण मीमांसा ज्यावेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेला आपल्याला ऐतिहासिक दृष्टीने अभ्यासताना आपल्या लक्षात येतं. तर अशी मित्र राष्ट्र आणि मध्य राष्ट्र म्हणजे ज्यांच्या तिथं काही राष्ट्रांची नावं जरी दिलेली नसली तरी बहुतांश राष्ट्र ही त्याच्यामध्ये सहभागी असलेली आपल्याला दिसून येतात. मग अशा प्रकारचं युद्ध पुन्हा होऊ नये याच्यासाठी काहीतरी उपाययोजना हवी म्हणून त्याच्यातूनच राष्ट्रसंघ ही एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाली. मग आता राष्ट्रसंघ स्थापन करण्याची, आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यामागचं उद्दिष्ट काय तर त्याच्यातून आपल्याला सांगता येतं की त्याच्यामार्फत, या संघटनेमार्फत आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी तसंच चर्चा आणि वाटाघाटी करण्यासाठी एक कुठेतरी व्यासपीठ असावं या उद्देशानं राष्ट्रसंघ अस्तित्वात आला. पुन्हा जगामध्ये अशा प्रकारचं युद्ध होऊ नये, युद्ध टाळलं पाहिजे
याच्यासाठी राष्ट्रसंघ अस्तित्वात आला, ही जबाबदारी राष्ट्रसंघावरती सोपवण्यात आलेली दिसून येते. परंतु हे सगळं असून सुद्धा राष्ट्रसंघाला अपयश आलेलं आपल्याला दिसून येतं. कारण का, तर मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला असं लक्षात येतं, अनेक देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये वसाहती होत्या आणि त्या वसाहतीमधून वसाहतवाद अस्तित्वात आलेला असल्यामुळे स्पर्धा आलेली होती आणि म्हणून त्या अनुषंगाने अशा या स्पर्धेला आळा घालण्यात राष्ट्रसंघाला काही अंशी अपयश आलं, युद्ध थोपवण्यामध्ये अपयश आलं. विशेषतः जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये हुकुमशाही राजवटी जन्माला आलेल्या दिसून येतात. जर्मनीमध्ये हिटलर तर इटलीमध्ये मुसोलिनी सारख्या हुकुमशाहांचा जन्म झालेला दिसून येतो आणि त्याचाच परिणाम, त्याचीच परिणिती म्हणून दुसरं महायुद्ध घडून आलेलं दिसून येतं. दुसरं महायुद्ध हे साधारणतः 6 वर्षाच्या काळामध्ये चाललेलं दिसून येते. 1939 ते 1945 एवढ्या प्रदीर्घ काळामध्ये हे चाललं. या महायुद्धामुळे सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी झालेली आपल्याला दिसून येते. तसंच या युद्धामध्ये अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो. आणि बघा, या ठिकाणी आपल्याला राजकीय स्वरूपातलं जग दाखवलेलं आहे. तर असं दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी होण्याचं कारण की प्रगत असं तंत्रज्ञान जे आहे ते या युद्धामध्ये वापरलं गेलं दुसऱ्या महायुद्धामध्ये आणि त्याचे परिणाम सर्वच राष्ट्रांना उपभोगावे लागले. याच्यामध्ये सुद्धा मित्रराष्ट्र आणि अक्षराष्ट्र आपण पाहिलं आधी की मित्रराष्ट्र आणि मध्यराष्ट्र म्हणजेच अक्षराष्ट्र. तर मित्रराष्ट्रांमध्ये ब्रिटन होता, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएट युनियन, चीन, अमेरिका. भारत सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेला होता. आता भारत का सहभागी झाला, तर आपण पारतंत्र्यामध्ये होतो. इंग्रजांचं, ब्रिटिशांचं राज्य आपल्यावरती होतं आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी व्हावं लागलं. अक्षराष्ट्रांमध्ये जर्मनी, जपान आणि इटली सारखे राष्ट्र होते. तर असं दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड जवळजवळ 6 वर्षाचा असलेला आपल्याला दिसतो. आणि दुसऱ्या महायुद्धात ज्यावेळेला अमेरिकेने प्रवेश केला त्या अमेरिकेची भूमिका त्याच्यामध्ये महत्त्वाची ठरली. शेवटी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवरती 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945ला अणुबॉम्ब टाकले आणि त्याच्यानंतर जर्मनीने आणि जपानने माघार घेतलेली दिसून येते. आणि अशा प्रकारे दुसरं महायुद्ध संपलं किंवा ते थांबलं. मग या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये जागतिक पातळीवरती अनेक काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या दिसून येतात. 1945 ते 1991 हा एवढा मोठा कालखंड, हा कालखंड शीतयुद्धाने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो. या काळामध्ये शीतयुद्ध जे आहे ते झालेलं आपल्याला दिसून येते. मग आता शीतयुद्ध म्हणजे काय? शीतयुद्धाच्या बाबतीतली संकल्पना आपल्या लक्षात येते की प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक असं तणावपूर्ण वातावरण कायम दिसलं आपल्याला पाहायला मिळतं. जवळजवळ 40 ते 45 वर्ष आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि विशेषतः अमेरिका आणि सोव्हिएत युनियन म्हणजे अमेरिका आणि रशिया दुसरं महायुद्ध संपल्याबरोबरच दोघंही राष्ट्र एकमेकांचे मोठे स्पर्धक बनले. का, तर दोनही राष्ट्र महासत्ता म्हणून नावारूपाला आले. आणि या दोनही राष्ट्रांमध्ये प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशी तणावपूर्ण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि तणावपूर्ण परिस्थिती म्हणजेच त्याला आपण शीतयुद्ध असं संबोधतो. मग या शीतयुद्धाच्या अनुषंगाने दोघही महासत्ता ज्या आहे या महासत्ता अण्वस्त्रांच्या दृष्टीने, लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीनं प्रबळ अशा होत्या. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोनही महासत्तांमधला हा संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा, विचार प्रणालीमध्ये असलेला भेद, परस्परांना काटशह देण्याची वृत्ती, या सगळ्या कारणांनी शीतयुद्ध सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे शीतयुद्ध का सुरू झालं, आपल्याला याच्यावरती कृतीपत्रिकेत कृती विचारली जाते. तर या कारणांनी ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. दोघं महासत्तांमधला संघर्ष होता, सत्ता स्पर्धा होती
शस्त्रांची स्पर्धा होती, विचारसरणीमध्ये भेदाभेद होता, परस्परांना नामोहरण करण्याचं तत्व होतं, शहकटशहाचं राजकारण, अशा कारणांमुळे शीतयुद्ध झालेलं दिसून येतं. मग या शीतयुद्धाचे परिणाम काय झाले ते परिणाम आपल्याला दाखवलेले आहे. बघा, पहिला परिणाम दिलेला आहे की लष्करी संघटनांची निर्मिती झाली. शीतयुद्धाचा परिणाम असा दिसून आला, जवळजवळ 1945 पासून तर 1991 मध्ये सोव्हिएत युनियन रशियाची विभागणी झाली आणि शीतयुद्ध थांबलं किंवा संपलं. शीतयुद्धाच्या काळामध्ये दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या, 2 गट अस्तित्वात आले. त्यांनी आपल्या परीनं त्या गटामध्ये सहभागी होणाऱ्या राष्ट्रांना संरक्षण देण्याची जबाबदारी घेतलेली दिसून येते. त्याच्यामध्ये नाटो ही एक संघटना अस्तित्वात आली, नाटो करार अस्तित्वात आला. नाटो ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखालची एक लष्करी संघटना होती, तर वारसा ही सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली अस्तित्वात आलेली एक लष्करी संघटना होती. आणि त्या दोघही महासत्तांनी अशा पद्धतीने लष्करी संघटना स्थापन केल्या आणि या लष्करी संघटनांमध्ये बहुतांश किंवा काही राष्ट्र सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दुसरं परिणाम दाखवलेला आहे जगाचं द्विध्रुवीकरण. द्वि म्हणजे काय? 2 ध्रुव. जगाची विभागणी आपल्याला 2 गटामध्ये झालेली दिसून येतात. 2 ध्रुव आपल्याला धन ध्रुव आणि ऋण ध्रुव माहिती आहे. असं 2 टोकं परस्पर विरुद्ध म्हणजे 2 गट अस्तित्वात आले शीतयुद्धाच्या काळात. शीतयुद्धाच्या काळामध्ये 2 महासत्ता गट जे आहेत ते अस्तित्वात आलेले पाहायला मिळतात. अशा 2 गटांमध्ये जगाची विभागणी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे तणाव जो आहे तो वाढलेला दिसून येतो. नंतर पुढचा परिणाम दाखवलेला आहे शस्त्रास्त्रांची स्पर्धा. या ज्या महासत्ता आहे या महासत्ता एकमेकांना देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती शस्त्रांची निर्मिती करू लागल्या आणि त्याच्यातूनच शस्त्रास्त्रांची स्पर्धा जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. दोन्ही महासत्तांना ही स्पर्धा त्यांनी निर्माण केलेली होती. दोन्ही महासत्तांनी अशी शस्त्र स्पर्धा निर्माण केली आणि आपापल्या गटामध्ये नाटो कराराअंतर्गत, वारसा कराराअंतर्गत सहभागी झालेल्या राष्ट्र सुद्धा त्याच्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये उतरलेले सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या बाबतीमध्ये आपली भूमिका मात्र अलिप्तपणाची दिसून येते. अलिप्तवादी राष्ट्रांचा एक गट अस्तित्वात आलेला होता. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तशा प्रकारचं नेतृत्व केलेलं दिसून येतं आणि असा एक अलिप्त राष्ट्रांचा गट त्या काळामध्ये अस्तित्वात आला. आपण कुठल्याही गटामध्ये सहभागी झालेलं दिसून येत नाही. पुढचा परिणाम दिलेला आहे प्रादेशिक संघटनांची निर्मिती झाली. महासत्तांच्या या स्पर्धेमधून विकसनशील राष्ट्रांनी एकमेकांना मदत करण्यासाठी आपापल्या स्तरावर संघटना निर्माण केल्या. त्यांना आर्थिक विकास महत्त्वाचा होता म्हणून त्यांनी त्या संघटना निर्माण केल्या. युरोपमधील देशांनी युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला. आशियाकडच्या आग्नेय आशियाई देशांनी आसियान ही एक संघटना निर्माण केली होती, ज्याच्यामध्ये सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स हे देश सहभागी झालेले होते. पुढचा परिणाम अलिप्ततावाद. अलिप्त म्हणजे काय? वेगळं राहणं. शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात जगाचं द्विध्रुवीकरण झालेलं असलं तरी सुद्धा काही देशांना या महासत्तांच्या स्पर्धेत सहभागी व्हायचं नव्हतं आणि म्हणून अशा राष्ट्रांनी या महासत्तेच्या स्पर्धेतून अलिप्त राहण्याचं धोरण स्वीकारलं. त्यालाच अलिप्ततावाद असं संबोधलं जातं. आणि अलिप्ततावाद ही शीतयुद्ध काळातील एक महत्त्वाची चळवळ होती, ज्या चळवळीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक महत्त्वाची भूमिका पार पाडलेली दिसून येते. ते आपल्याला या पुढच्या मुद्द्यामध्ये दाखवलंय बघा. अलिप्ततावादी चळवळ. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आशिया आणि आफ्रिका खंडातील नवीन स्वतंत्र झालेली जी काही राष्ट्र होती त्या राष्ट्रांनी अलिप्ततेच्या विचाराला पाठिंबा दिलेला दिसून येतो. ही एक महत्त्वपूर्ण चळवळ होती. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू
युगोस्लावियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर अहमद सुकार्नो आणि घानाचे प्रधानमंत्री क्वामे नख्रुमा यांच्या नेतृत्वामध्ये या चळवळीची सुरुवात 1961 पासून झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशी अलिप्ततावादी चळवळ, अलिप्ततावादी संघटना ही त्या काळामध्ये अस्तित्वात आलेली दिसून येते. आणि या अलिप्ततावादी चळवळी अंतर्गत त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रांनी आपापल्या अनुषंगाने वेगवेगळ्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. त्या अनुषंगाने मानवतावाद, जागतिक शांतता व समता या शाश्वत मूल्यांवर अलिप्ततावादी चळवळ ही आधारलेली आपल्याला दिसून येते. आणि तसा प्रयत्न सुद्धा अलिप्ततावादी जी राष्ट्र होती त्यांनी केलेला दिसून येतो. शेवटी शीतयुद्ध संपलं, शीतयुद्धाचा शेवट झाला. मग शीतयुद्धाचा शेवट झाला त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, त्याच्यासाठी काही कारणं आपल्याला दाखवलेली आहे. पहिलं कारण दिलेलं आहे, सोव्हिएत युनियननं आर्थिक खुलेपणाचं धोरण स्वीकारलं, राज्याचं अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण जे आहे ते शिथिल केलं. आता आर्थिक खुलेपणाचं धोरण स्वीकारल्यामुळे गट होते, जे लष्करी गट अस्तित्वात आलेले होते. अमेरिकेचा एक नाटो लष्करी संघटना आणि रशियाच्या नेतृत्वामध्ये वारसा ही एक लष्करी संघटना अस्तित्वात आलेली होती. पण सोव्हिएत युनियनने सुद्धा आर्थिक दृष्टिकोनातून खुलेपणाचं धोरण स्वीकारल्यामुळे ती बंधनं त्यांना त्यागावी लागली आणि म्हणून शीतयुद्धासाठी ही गोष्ट कारणीभूत ठरली. दुसरी गोष्ट दिलेली आहे की सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइका, पुनर्रचना आणि ग्लासनोस्त, खुलेपणा ही धोरणं त्या काळामध्ये अस्तित्वात आणली. आणि त्यामुळे या धोरणांमुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झालं, राजकीय व आर्थिक क्षेत्र जे आहे याच्यामध्ये बदल झालेले दिसतात. आणि या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आल्यामुळे लोकशाहीकरण जे आहे त्या लोकशाहीकरणाला सोव्हिएत युनियनमध्ये चालना मिळालेली दिसून येते. तिसरं कारण, शीतयुद्धाचा शेवट होण्यासाठी पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही आणि लोकशाही मार्गाचा स्वीकार केला आणि तेथील राजवटी सुद्धा बदलल्या. आणि जर तिथल्या राजवटी बदलल्या ती गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी कारणीभूत ठरलेली दिसून येते. पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालची राष्ट्र म्हणजे जी त्या वारसा संघटनेअंतर्गत सोव्हिएत युनियनचं नेतृत्व ज्यांनी स्वीकारलेलं होतं, त्या संघटनेत जे सहभागी झालेले होते त्या राष्ट्रांनी भांडवलशाही आणि लोकशाही मार्गाचा स्वीकार केला. मग त्याचा परिणाम सोव्हिएत युनियनवरती म्हणजे रशियामध्ये झाला, दिसून आला आणि शीतयुद्ध त्या ठिकाणी संपलं. चौथं कारण दाखवलं, सोव्हिएत युनियनचं विघटन झालं. 1991च्या दरम्यान जागतिकीकरणाला त्या ठिकाणी जागतिकीकरणाचं तत्व स्वीकारलं गेलं, आर्थिक धोरण स्वीकारलं गेलं आणि 1991 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं की अशा पद्धतीने सोव्हिएत युनियनचं विघटन झालं व त्यातून अनेक नवीन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत युनियनमधला सर्वात मोठा देश होता आणि अशा पद्धतीनं या अनुषंगानं या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरल्या आणि शीतयुद्ध जे आहे त्या शीतयुद्धाचा शेवट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग या शीतयुद्धानंतर कुठल्या गोष्टी किंवा शीतयुद्धानंतर कोणत्या घडामोडी घडून गेल्या, तर शीतयुद्धानंतर काही घडामोडी आपल्याला इथं दाखवलेल्या आहे. त्याच्यामध्ये जागतिक राजकारणामध्ये काही बदल घडून आले. मग ते कुठले, तर पहिली गोष्ट दाखवलेली आहे की जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. आजही आपल्याला माहिती आहे एकमेव महासत्ता आज जगामध्ये अमेरिका म्हणून नावारूपाला आलेली दिसून येते. का, तर सोव्हिएत युनियनचं विघटन झालं, अनेक राष्ट्र स्वतंत्र झाली आणि म्हणून अमेरिकेला
अशा प्रकारचा स्पर्धक कोणी राहिला नाही आणि महासत्ता म्हणून अमेरिका ही नावारूपाला आली. पहिल्या महायुद्धानंतर सुद्धा अमेरिकाच महासत्ता नावारूपाला आलेली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर सुद्धा अमेरिका आणि सोव्हिएत युनियन ही दोन महासत्ता नावारूपाला आलेल्या होत्या. आणि अशा प्रकारे सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर शीतयुद्धानंतरच्या काळात अमेरिका एक महासत्ता म्हणून उरली. दुसरा बदल दिसून येतो आपल्याला की राष्ट्रांमधील व्यापार, आर्थिक संबंध वाढले. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती याचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार कल्पनाही मुक्त होऊ लागल्या. विचार कल्पनांमध्ये बदल झाला आणि अशा पद्धतीनं 1991 नंतर शीतयुद्धानंतरच्या काळामध्ये जागतिक स्वरूपाचा हा बदल दिसून येतो. सगळ्याच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचं ठरवल्यानं अन्य राष्ट्रांना मदत करण्याची कल्पना मागे पडली. त्याच्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हणजे मदत करण्याऐवजी डायरेक्ट आर्थिक संबंधच प्रस्थापित करायचे, याला महत्त्व आलं. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या देशाला शत्रुराष्ट्र म्हणून संबोधण्याऐवजी स्पर्धक राष्ट्र म्हणून त्याला संबोधायचं, अशा प्रकारची एक नवीन संकल्पना शीतयुद्धानंतरच्या काळामध्ये जगामध्ये अस्तित्वात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या आधी काय होतं, पहिलं महायुद्ध, दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा जे दोन गट होते त्याच्यामध्ये मित्र राष्ट्रांचा एक गट आणि शत्रू राष्ट्रांचा एक गट असं त्याला संबोधलं जायचं. जसं आपण मध्य राष्ट्र आणि अक्षराष्ट्र पाहिलं, त्याला शत्रुराष्ट्र सुद्धा संबोधलं जात होतं. तर असं आपला स्पर्धक म्हणून ही संकल्पना नावारूपाला आली. संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या जबाबदारीमध्ये वाढ झाली. जागतिक शांतता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक प्रयत्न करावे लागत आहेत. आजही आपण बघतोय संयुक्त राष्ट्र संघटना जागतिक पातळीवरती काम करते आहे. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन एक जागतिक पातळीवरची संघटना, या संघटनेवरती आज खूप मोठी जबाबदारी दिसून येते. जगामध्ये शांतता आणि सुरक्षितता टिकवण्याचं काम ही संघटना पार पाडत असलेली दिसते. तसंच पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना, या गोष्टी जागतिक स्वरूपामध्ये आपल्या समोर आलेल्या पाहायला मिळतात. पर्यावरण रक्षणासाठी जागतिक पातळीवरती आज प्रयत्न सुरू आहे. मानवी हक्कांच्या जोपासनेसाठी सुद्धा तशा प्रकारे प्रयत्न सुरू असलेले दिसून येतात. स्त्री पुरुष समानता राहावी याच्यासाठी सुद्धा प्रयत्न संपूर्ण जगातून आज सुरू आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्वच राष्ट्र एकमेकांना मदत करत असलेली दिसून येतात. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या नेतृत्वामध्ये कोविड सारख्या नैसर्गिक आपत्ती जी जगावरती आलेली आहे तिचा सामना करण्यासाठी सर्वच राष्ट्र आज आपण बघतोय की एकमेकांना मदत करत आहेत. असा शीतयुद्धानंतरचा कालखंड आपल्याला जागतिक पातळीवरचा दिसून येतो. याच्यामध्ये शेवटची घटना दिलेली आहे जागतिकीकरणाची. आता जागतिकीकरण म्हणजे काय, तर जागतिकीकरण ज्या वेळेला आपण अभ्यासतो त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला दाखवल्या आहेत. पहिली गोष्ट आपल्याला सांगता येईल की शीतयुद्धानंतर व्यापार आणि आर्थिक संबंधामध्ये खुलेपणा आला. यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचं जगभर संचरण व्हायला सुरुवात झाली. जगभराच्या लोकांमध्ये विचार कल्पनांची देवाणघेवाण वाढली. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीनं जगातल्या घटना आणि घडामोडी सर्वत्र आपल्याला आज माहिती होत आहेत. माहिती तंत्रज्ञान आज आपण एवढं विकसित झालेलं आहे की जागतिक पातळीवरती जगातल्या कुठल्याही ठिकाणी अगदी शेवटच्या टोकामध्ये घडणारी एखादी घटना लागलीच आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला ती दिसते, प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळते. असं माहिती तंत्रज्ञानात ती क्रांती झाली आणि जगातल्या अनेक घडामोडी आज आपल्याला माहिती होऊ लागल्या आहेत. देशाच्या सीमारेषांना पूर्वी इतकं महत्त्व राहिलेलं नाही. मानवतावादी दृष्टिकोन आज संपूर्ण जगामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणून पूर्वीसारखं जरी महत्त्व राहिलेलं नसलं तरी सुद्धा मानवतावादी दृष्टिकोनातून आज आपण संपूर्ण जगातल्या मानवजातीकडे बघतो आहे.
आणि या सर्व प्रक्रियांनाच आपण जागतिकीकरण असं संबोधतो. या सगळ्या गोष्टी ज्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचं सार म्हणजेच जागतिकीकरण. नावावरून आपल्या लक्षात येतं जागतिकीकरण म्हणजे संपूर्ण जगाचा विचार त्या ठिकाणी केला जातोय, विचारांची देवाणघेवाण त्या ठिकाणी होतोय, व्यापार त्या ठिकाणी चाललेला आहे, श्रमाची देवाणघेवाण होते आहे, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होते आहे, आयात निर्यात केली जाते आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण सहज जातो आहे, एका ठिकाणांचं तंत्रज्ञान दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाठवता येत आहे. या सगळ्या गोष्टी या जागतिकीकरणामध्ये समाविष्ट झालेल्या आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे या प्रकरणामध्ये आपल्याला 1945 पासूनच्या जागतिक घडामोडींचा अभ्यास दिलेला आहे. शीतयुद्ध काळातलं जग, त्याच्यामध्ये असलेली शस्त्रस्पर्धा, निशस्त्रीकरणासाठी झालेले प्रयत्न, या सगळ्या गोष्टी याच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येतात. जागतिकीकरणाचा अर्थ सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दाखवलेला आहे. आणि याच्यानंतरच्या ज्या काही घडामोडी, याच्यानंतरच्या ज्या काही गोष्टी आहे राज्यशास्त्रामध्ये त्या आपल्याला भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भातल्या दिलेल्या आहेत. परराष्ट्र धोरणाच्या संदर्भातल्या काही बाबी आपल्याला दाखवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं पहिल्याच पाठामध्ये आपल्याला जागतिक पातळीवरच्या ज्या घडामोडी आहेत त्या अभ्यासणं गरजेचं होतं, की अशा प्रकारच्या जागतिक घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडीचा परिणाम सुद्धा आपल्या देशावरती सुद्धा झालेला दिसून येतो. जरी महायुद्धामध्ये आपण प्रत्यक्ष सहभागी झालेलो नसलो, प्रत्यक्ष जरी आपला त्याच्याशी संबंध नसला तरी आपल्याला त्याच्यात सहभागी व्हावं लागलं. अशा पद्धतीनं प्रत्यक्ष आपण त्याच्यामध्ये सहभागी जरी नसलो तरी आपल्याला काही कारणास्तव त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागला आणि त्याचा परिणाम कशा पद्धतीने झाला, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे काही प्रकरणातून अभ्यासता येतील. ते आपण पुढच्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.